अकोल्यातून अल्पवयीन मुलीच्या अत्याचार प्रकरणात एक मोठी अपडेट समोर येते आहे। एका अल्पवयीन मुलीवर झालेल्या अत्याचार प्रकरणामुळे सर्वत्र संतापाची लाट उसळली आहे। विरोधी पक्षांच्या आमदारांसह सत्ताधाऱ्यांनी या प्रकरणातील आरोपींवर कठोर कारवाईची मागणी केली आहे। दुसरीकडे सकल हिंदू समाज आक्रमक झाला असला तरी शुक्रवारी अकोल्यात मुलीच्या अत्याचार प्रकरणाच्या निषेधार्थ सकल हिंदू समाजाच्या वतीनं हिंदू जन आक्रोश मोर्चा करण्यात आला। त्यापूर्वीच अर्थातच मोर्चाच्या आधी अकोला पोलिसांच्या स्थानिक गुन्हे शाखेला या अत्याचार प्रकरणात मोठं यश आलंय। अल्पवयीन मुलीवर अत्याचार करणारा आरोपी तौहीदला अखेर इंदोरवरून ताब्यात घेण्यात आलंय। 6 दिवसानंतर हा नराधम तौहीद खान समीर खान अकोला पोलिसांच्या हाती लागला असल्यानं अनेक गुन्हेगारी प्रवृत्तीचा पर्दाफाश होण्याची शक्यता यावेळी वर्तवण्यात येत आहे। अकोल्यातील जुने शहरातील डाबकी रोड परिसरात अल्पवयीन मुलीवर चाकूचा धाक दाखवत अत्याचार करण्यात आला होता। या घटनेनंतर राज्यभरात मोठी खळबळ उडाली। नुकत्याच मिळालेल्या माहितीनुसार मुख्य आरोपी तौहीद हा गजाआड झालाय। त्यानं 15 वर्षीय अल्पवयीन मुलीला चाकूचा धाक दाखवत गणेश विसर्जनाच्या दिवशी अत्याचार केला होता। मुलीच्या राहत्या घरात ही घटना घडली। मात्र घटनेपासून आरोपी तौहीद हा फरार होता। पुढे आरोपीच्या शोधार्थ पोलिसांचे 4 पथक गठीत झाले। तौहीदच्या नातेवाईकांसह त्याच्या मित्रांच्या राहत्या ठिकाणी छापेमारी करण्यात आली। अखेर बाहेरील राज्यात असलेल्या नातेवाईकांकडे असलेला तौहीद पोलिसांच्या जाळ्यात अडकला। दरम्यान आरोपी मोबाईल वापरत नसल्यानं शोध घेण्यास अडचणी पोलिसांसमोर उभ्या झाल्या होत्या। गुजरातमधील अहमदाबाद, पुणे, भुसावळ, नागपूर बॉर्डर जवळपास 5 राज्यात पोलिसांनी त्याचा शोध घेतला। अखेर स्थानिक गुन्हे शाखेचे एपीआय गोपाल ढोले आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी रात्री उशिरा इंदोरमधून तौहीदला पकडलं। घटनेच्या दिवशीपासून अल्पवयीन मुलीवर अकोल्याच्या शासकीय रुग्णालयात सलग 5 दिवस उपचार चालला। या दरम्यान राष्ट्रवादी आमदार अमोल मिटकरी, भाजपचे आमदार रणधीर सावरकर, बजरंग दलाच्या राष्ट्रीय प्रवक्ता साध्वी गायत्री याशिवाय समाज बांधवांनी रुग्णालयात जाऊन मुलीच्या प्रकृतीबद्दल विचारणा केली। गणेश विसर्जनादरम्यान घडलेल्या या घटनेनंतर अकोला जिल्ह्यात संतापाची लाट उसळली। त्याचवेळी बजरंग दलाचे कार्यकर्ते आणि सकल हिंदू समाज आक्रमक झाला। पोलीस ठाण्यात देखील मोठ्या संख्येनं जमावाने आपली उपस्थिती दर्शवली। नराधम आरोपीवर कठोर कारवाई करावी अशी मागणी जोर धरू लागली। विशेष म्हणजे आरोपीला तातडीनं पकडण्यासाठी ठाकरे सेनेचे पदाधिकारी राजेश मिश्रा यांनी आरोपीचे अवयव कापून आणणाऱ्याला लाखाचं बक्षीस जाहीर केलं होतं। या प्रकरणातील आरोपी तौहीद विरुद्ध कठोर कारवाई करण्यात यावी, त्याला फाशीची आणि जन्मठेपेची शिक्षा व्हावी या प्रमुख मागणीसाठी शुक्रवारी सकल हिंदू समाजाच्या वतीनं हिंदू जन आक्रोश मोर्चा करण्यात आला। सकाळी 11 वाजता या मोर्चाला राजेश्वर मंदिरापासून सुरुवात करण्यात आली असून जिल्हाधिकारी कार्यालयावर हा मोर्चा नेण्यात आला। या मोर्चात हजारोच्या संख्येने नागरिक सहभागी झाले होते। पहिलं कृत्य नाहीये। गेल्या काही वर्षांमध्ये त्यांनी अनेक आपल्या हिंदू माता भगिनींशी अशाच प्रकारचं वर्तन त्यांनी आपल्या या ठिकाणी वेगवेगळ्या ठिकाणी केलं आहे। आज एक प्रकरण उघडकीस आलं म्हणून आपल्याला थांबून चालणार नाही, पण येत्या काही दिवसांमध्ये असे जे प्रकार त्यांनी केले असतील तर त्याच्याबाबतची जागरूकता या आपण समाजामध्ये निर्माण करून जे पीडित असतील त्या पीडितांना देखील याच्या विरोधामध्ये आपण तक्रार देण्याकरता पुढाकार घ्यायला लावलं पाहिजे। पण आजचा मोर्चा हा आपला सकल हिंदू समाजाचा एक शक्ती आहे आणि शक्ती तुम्हाला सांगतो एकत्रित झाल्यामुळं प्रशासनाने मोर्चाची घोषणा झाल्याबरोबर 24 तासाच्या आत तो आरोपी पकडून आणण्याचं काम हे जे काही पोलीस प्रशासनाने केलंय हे मागच्या 7 दिवस करू शकले असतील, पण मागच्या 7 दिवसांमध्ये हिंदू संघटित नव्हता। फक्त पक्ष वेगवेगळ्या संघटना त्याला निवेदन देत होते, पण ज्यावेळेला सकल हिंदू समाज संघटित झाला आणि ज्यावेळेला ती मोर्चा निघणार असं समजलं त्याच वेळेला तुम्हाला सांगतो 24 तासाच्या आत असे जिहादी आरोपी तुम्हाला सांगतो पकडून आणण्याचं काम या ठिकाणी झालेलं आहे। जनमत लाईव्ह न्यूज करता संजय उमक यांचे रिपोर्ट, अकोला।